बोगदा स्टार्ट। आतापर्यंत मी जेवढे पण व्हिडिओ बनवले आहेत ते सगळे व्हिडिओ मी माझ्या सॅमसंग J7 नेक्स्ट मध्ये बनवलेले आहेत आणि इथून पुढचे व्हिडिओ या GoPro Hero 8 मध्ये रेकॉर्ड होणार आहेत। नमस्कार मित्रांनो, मी विजय तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे। तुम्हाला माहितीच आहे की सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपली लालपरी पण बंद आहे आणि ट्रेनसुद्धा बंद आहे। त्यामुळे काय व्लॉग बनवावा आणि काय दाखवावं तुम्हाला तोच प्रश्न पडलेला। त्यामुळे एकही व्हिडिओ आला नव्हता गेल्या 4 महिन्यामध्ये आणि आता थोडंसं लॉकडाऊन शिथिल झालं असल्यामुळे मी विचार केला की का नाही पुण्याच्या जवळजवळची ठिकाणं तुम्हाला दाखवावी हा विचार करून मी आता घराबाहेर पडलेलो आहे। श्री स्वामीनारायण मंदिर आपण आज बघणार आहोत। हे KK मार्केट चौक। लॉकडाऊनच्या काळामध्ये ही अशा प्रकारे थोडी रस्त्याची कामं चालू केलेली आहेत। बरं झालं ते लॉकडाऊनमध्ये असतानाच रस्त्याची कामं पूर्ण झालेली बरी। आता मी जवळपास राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पोचलो आहे। इथेच आहे आणि हे आहे पार्किंग राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यप्राणी संशोधन केंद्र आणि इकडे आहे कात्रज दूध डेअरी। तर आता आपण आलेलो आहोत कात्रजच्या चौकामध्ये आणि सरळ गेलो तर आपण कात्रजच्या जुन्या बोगद्यामधून जातो आणि राईटला गेलो तर आपण जो नवीन झालेला आहे कात्रजचा बोगदा त्या बोगद्यामधून जातो आणि इकडे लेफ्टला जातो आपण औंढरी पिसोळी मार्गे आपण इकडून सासवड किंवा हडपसरला जाऊ शकतो। तर आता आपण इकडं राईटला जाणार आहोत। काल परवा 2 दिवस पुण्यामध्ये चांगला पाऊस होता आणि आज चांगलंच गरम व्हायला लागलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडं की भिंती कसल्या भारी डिझाईन केलेल्या आहेत। चित्र वगैरे खूप छान काढलेले आहेत। ही माझी होंडा शिबी शाईन 2015 साली घेतलेली मी आणि गाडीला प्रॉब्लेम अजिबात नाही आहे। एकदम मस्त गाडी आहे। फक्त थोडंसं चेनचं जरा काम करायचं आहे मला तेवढंच, बाकी गाडी एकदम टकाटक। गाडीमध्ये पेट्रोल खूपच कमी आहे। पहिलं पेट्रोल भरून घेतो। हे एक्सटर्नल ऑडिओ रेकॉर्ड करायचं म्हणलं की खूपच झंझट आहे, कारण की वेगळं रेकॉर्डिंग करा, परत त्याच्यामध्ये एडिटिंगमध्ये ते जुळवा ते व्यवस्थित, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो। तर आता समोर आहे तो नवले ब्रिज आहे आणि इथून आपण लेफ्ट घेतला। तुम्हाला जर इकडे श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये यायचं असेल इथूनच आहे वाटतं रस्ता, तर इथून लेफ्ट घेतलाय। माझ्या पण लक्षात नाही आहे। अरे यार काय विजय, सॉरी रस्ता चुकलाय आपला। आपल्याला पुढून लेफ्ट घ्यायचा होता, आपण अलीकडेच लेफ्ट घेतल्या। खूप दिवसातून आले, जवळपास 1.5 वर्ष झाले मला आता या ठिकाणी येऊन। गाडीची रनिंग झाली आहे 54,204 किलोमीटर रनिंग झाली। सॉरी, आपल्याला इथून गडबडीत विसरला असतो। हे बघा इथून लेफ्टला म्हणजे भारत पेट्रोलियम लिहिले, तिथून लेफ्टला वळायचं आहे आपल्याला। सरळच हा रस्ता सोडायचा नाही आहे कुठे। राईटला धायरी नरे वगैरे। तुम्ही पाहू शकता इथं राईट साईडला माझ्या हे आहे श्री स्वामीनारायण मंदिर। एक छोटासा पूल आहे। हो, खूप छान मंदिर आहे, पण सध्या कोरोनामुळे बंदच असणार आहे। तर मी आहे आता श्री स्वामीनारायण मंदिरापाशी आणि तुम्ही पाहू शकता आणि सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे मंदिर पूर्ण बंद आहे। आणि जर तुम्ही इतर वेळेस आता हे जेव्हा नॉर्मल होईल सगळं, जर तुम्ही आला तर तुम्हाला टायमिंग सांगून ठेवतो मी। श्री स्वामीनारायण मंदिराचं गेट आहे आणि या ठिकाणी कोरोनामुळे जे मंदिर बंद करण्यात आले त्याची पूर्ण सूचना दिलेली आहे आणि इथे तुम्हाला इतर वेळेसचा मंदिराचा टायमिंगसुद्धा दिलेला आहे। सकाळी 7:30 ते 12 पर्यंत आणि सायंकाळी 4 ते
8:30पर्यंत. तर असा मंदिराचा टायमिंग आहे आणि खूप सुंदर असा परिसर आहे आतमधला. पण सध्या कोरोनामुळे पूर्ण बंद आहे. जेव्हा ही परिस्थिती नॉर्मल होईल तेव्हा नक्की एकदा श्री स्वामीनारायण मंदिराला भेट द्या. तर मित्रांनो, कसं वाटलं पुण्यामधलं श्री स्वामीनारायण मंदिर कमेंट करून नक्की सांगा. पण सध्या कोरोनामुळे काय आतमध्ये जाऊन व्हिडिओ बनवू शकत नाही आपण. ज्यावेळेस परिस्थिती एकदम नॉर्मल होईल त्यावेळेस नक्की मी एकदा परत येईल व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आतमधला सगळा व्ह्यू तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, इथलं वातावरण पण एवढं भारी झालं आहे ना की असं वाटतं इथून जाऊच नाही. बघा ना, हे आकाश, डोंगर, हा रस्ता, असं वाटतंय कधी संपूच नाही. पण आपल्याला निघावं तर लागेल. बघा ना, काही सावली पडली ढगांची. कुणी म्हणाल का की पुण्याचे इथं हे असं पण आहे म्हणून.